ज्यांनी निर्माण केलं ते खरोखरच या खेड्यापाड्यातल्या मुलांना एक चांगली सुविधा, जी शहरामध्ये जाऊन पाहणं शक्य नाही अशी सुविधा, सुंदर सुविधा या लोरे गावामध्ये सन्माननीय राणेसाहेब यांनी निर्माण केली आहे. त्याबद्दल आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक आणि हितचिंतक हे सगळे त्यांचे आभारी आहेत. अशा सुविधा राणेसाहेबांनी या माध्यमातून कराव्यात आणि आमच्या खेड्यापाड्यातल्या मुलांचा आनंद द्विगुणित करावा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद राणेसाहेब. चिखलात गुडघ्या गुडघ्या चिखलात आवाज मोठा गुडघ्या गुडघ्या चिखलात गुडघ्या गुडघ्या चिखलात पाय रोविले ओ पाय रोविले पाय रोविले ओ पाय रोविले
दिवस येता पेरणीचे दिवस येता भात पेरिले ओ भात पेरिले गुडघ्या गुडघ्या चिक दिवस येता लावणीचे दिवस येता तर राणे सर तुमचं मी आधी याच्यात स्वागत करतो आमच्या शाळेतर्फे. आमच्या शाळेला तुम्ही जो मुलांसाठी खाऊ वाटप करणार आहात तर ह्या मुलांमध्ये रमताना किंवा ह्या मुलांमध्ये तुम्ही दरवर्षी काय ना काय वस्तू देता, काय खाऊ देता, वेगवेगळ्या प्रकारचे हे करता. तुम्हाला ह्या मुलांचा आनंद बघून तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे आज मुलं नाचतात खेळतात त्यांच्या तुम्हाला त्याबद्दल काय कसं वाटतं? खूप बरं वाटतं. बोला. लहान मुलांमध्ये आता आम्ही रमलोच आहोत तर आम्हाला आमचं बालपण आठवलं. छान. हा, कारण कसं असतं की लहानपणी आपण जे काही अनुभव घेतो ते अनुभव आज आमच्या मुलांसमोर आम्हाला घेताना खूप मोठा आनंद होतो. काय तुम्हाला ही प्रेरणा अशी कशी कोणामुळे मिळाली बघ आपण जे करतो ते? आमच्या वेळेस ही सुविधा नव्हती, पण आता याचा आहे तर आम्हाला याचा सुविधा हे मिळाल्या. लहानपणी म्हणजे तसं म्हटलं तर आता ह्या मुलांना भरपूर सुविधा आहेत. त्या मानाने आमच्या वेळेला अशा सुविधा नव्हत्याच आणि जे काही आई वडील त्या मानाने म्हणजे अज्ञान होते. गरिबी तर होतीच, पण अज्ञान असल्यामुळे कसं होतं की शिक्षणाचं महत्त्व त्यावेळेला लोकांना नव्हतं. पण कसं असतं की इतर लोक जात आहेत म्हणून आम्ही जात होतो शाळेमध्ये. त्याच्यामागचा उद्देश वेगळा होता. हळूहळू आपली प्रगती होत. दुसरं एक माझं म्हणणं आहे की इकडचे जी शाळातली मुलं अतिशय सुंदर आहेत, गुणी आहेत. एवढ्या वर्षापासून मी बघते, म्हणजे फार वर्ष नाही झाले मला येऊन. जेव्हा मी येतो लोऱ्यात तेव्हा तर मी मराठी शाळेला भेट देतो. मी इकडे शिकलेला नाही आहे, मी आउट ऑफ महाराष्ट्र गुजरातला होतो. तिकडे अभ्यास वगैरे, पण मला आपुलकी आहे कारण का आमचे वडील इकडे आम्हाला घेऊन यायचे लहानपणापासून. म्हणते आम्हाला तिची जाणीव आहे लहान मुलाबद्दल, काय कसं काय आपण हे करायचं ते. हां, आपल्या गावाची आम्हाला फार जाणीव आहे. पण सदिच्छा भेट आम्ही देत असतो. काय की इकडचं जे शाळेतला स्टाफ आहे म्हणजे शिक्षकगण आहे, म्हणजे रासम सर आहेत, चव्हाण सर आहेत, हे मॅडम आहेत, बाकीचे सर आहेत, त्यांचा पण आम्ही आभारी आहोत. जेव्हा आम्ही येतो तेव्हा आम्हाला कॉपरेट ते लोक करतात आणि तुम्ही कॉपरेट करतात म्हणून हे सर्व चाललं, बाकी काय नाही. धन्यवाद राणे काका. आम्ही तुमचे आभार मानायला हवेत. खरं म्हणजे तुम्ही होळीच्या वेळेला पुरणपोळ्या मुलांना, गणपतीच्या मोदक किंवा किचन सेटचे दुरुस्त असेल, इतर शाळेचं साहित्य काम असू दे, त्यावेळी तुम्ही आर्थिक मदत करता व सुरू मदत करता. त्यामुळे आता पण आज तुम्ही या मुलांना रोजी इथे आणून जो काय नाश्ता खर्च केला आहे त्या सर्वांचं तुमचं आम्ही आभार मानला पाहिजे. कारण असे तुम्ही जेव्हा याल दाते याल तर इतरांना सुद्धा त्यातून काय मिळणार आहे, प्रेरणा मिळणार आहे. तुमचं बघून इतर पण आम्हाला काय ते दाते मिळतील आणि शाळेच्या ज्या भौतिक सुविधा आमच्या आहेत त्या अपूर्ण आहेत, त्या आम्हाला गरजा आहेत त्या आमच्या पूर्ण होत अशी मी आमच्या रुजेश्वरच्या इकडे प्रार्थना करतो. आमच्या शाळेच्या वतीने, आमच्या पूर्ण स्टाफच्या वतीने, आमच्या मुलांच्या वतीने तुमच्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि असंच तुमचं आयुष्य पुढे भरभराटीचं आयुष्य, दीर्घायुष्य तुम्हाला लाभवणे अशीच तुमची प्रेरणा, तुमच्यापासून अनेक जण प्रेरणा घेऊ अशी मी सगळ्यांना थँक्यू. इकडे पुढे या. तुम्ही काय चीज वाटत आहे, तुम्ही चीज वाटत तिकडे या. चांगले मिळत नाही. चांगला वाटला, उत्तम आहे, चांगल्या प्रतीचा आहे, क्वालिटी चांगली आहे.
नाही जवळ लावून खायचं होतं काय बोलून खायचं नाही काय तुझ्या टपरी बाजूला नको सर तुम्ही घ्या ना एक घेतो घेतो माझ्यावर क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई नल खुले कहीं हो हम जैसे जहाँ है वैसा ही जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ पंख जरा फैलाओ रंग नए बिखराओ चलो 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 नए ख्वाब बुन ले